everyone. Myself, Saili Khatangale from Department of Electrical Engineering, Faculty of Vidyavardhini Institute of Technology, PAL. This video lecture I am going to explain subject of entrepreneurship development of 5th semester of MSBT circular. Today we are discussing about the course name is entrepreneurship development. The course code of subject is 22032. Program name is electrical engineering of 5th semester. Then we will talk about the entrepreneurship development means what. एंटरप्रिनरशिप हे दोन पार्टमध्ये डिवाइड असतात. पहिले म्हणजे इनोव्हेशन आणि दुसरे आहे ते क्रिएटिव्हिटी. आता आपण ह्याच्यावरचं एखादं एक्झाम्पल बघूया. तर काय की तुम्हाला एखादी आपण एक्झाम्पल घेतलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिमेंट किंवा प्लास्टिकच्या फॅक्टरी असतात, ते सगळ्यांना माहितीच आहे. आता सिमेंट फॅक्टरी जरी आपल्याला बिझनेस करायचा असेल किंवा प्लास्टिकच्या फॅक्टरीचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी काय असतं तर आपण जसे बाकीचे आत्तापर्यंतचे बिझनेस करतात सिमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेणं आणि मग ते डिलिव्हर करणं, मग त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कुठलं आहे हे झाली आत्तापर्यंतची प्रोसेस असते. त्यानुसार आपण इम्प्लिमेंट करणं ही त्याला म्हणतात ओल्ड पद्धत. पण ह्या बिझनेसमध्ये आपण काहीतरी नवीन आयडिया करून म्हणजे त्याच्यावरती इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्हिटी हे दोन्हीचा वापर करून आपण तो बिझनेस करणं त्याला म्हणायचं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. हे जे एम आहे ह्या सब्जेक्टचं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट काय तर आपण कुठल्या पण आयडिया कुठल्या आहेत त्या नवीन आयडिया इम्प्लिमेंट करणे म्हणजे आत्तापर्यंतच्या आयडियामध्ये काहीतरी मॉडर्न चेंजेस आणून ते इम्प्लिमेंट करणे म्हणजे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आहे. नेक्स्ट स्लाइड आहे कोर्स आउटकम. द कोर्स आउटकम म्हणजे काय तर ह्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट स्किलमधून आपण काय शिकणार आहोत. ह्या सेमिस्टरच्या एंडला आपल्याला काय काय ह्या सब्जेक्टमधनं शिकायला मिळणार आहेत तर हे 5 पॉईंट आहेत. तर ते कुठले 5 पॉईंट आहेत पहिले तर पहिला आहे आयडेंटिफाय युअर एंटरप्रिनरल ट्रेड्स. सेकंड आहे आयडेंटिफाय द बिझनेस अपॉर्च्युनिटीज दॅट सूट्स यू. थर्ड आहे यूज द सपोर्ट सिस्टीम टू झिरो डाऊन टू युअर बिझनेस आयडिया. चौथा काय आहे डेव्हलप कॉम्प्रेसिव्ह बिझनेस प्लॅन. अँड फिफ्थ इज प्रिपेअर प्लॅन टू मॅनेज द एंटरप्राइज इफेक्टिव्हली. तर फर्स्टमध्ये काय सांगितले बघा आयडेंटिफाय युअर एंटरप्रिनरियल ट्रेड्स. तर काय एंटरप्रिनरियल म्हणजे मगाशी काय सांगितलं मी तर तुमच्या नवीन आयडिया कोणत्या कोणत्या आहेत त्या पहिल्या आयडेंटिफाय करा. सेकंड कोर्स आउटकम काय आहे आयडेंटिफाय द बिझनेस अपॉर्च्युनिटीज दॅट सूट्स यू. म्हणजे कुठल्या कुठल्या आपण आयडिया घेतल्या आहेत आयडेंटिफाय केलेल्या आहेत आपल्या बिझनेससाठी तर ती कुठली आयडिया आपल्याला आपल्या बिझनेससाठी इझी वाटते म्हणजे सूट वाटते म्हणजे सूट्स होते म्हणजे काय तर इझी वाटते आणि आपल्याला ते करताना जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत किंवा आपल्याला अंडरस्टँड त्याचं इझिली होईल म्हणजे ते सेकंड कोर्स आउटकम आहे तुमचं. तिसरं काय आहे तर यूज द सपोर्ट सिस्टीम टू झिरो डाऊन टू युअर बिझनेस आयडिया. म्हणजे सपोर्ट सिस्टीम ही कुठलाही बिझनेस आपल्याला सेटअप करायचा असेल तर सपोर्ट लागतो. सपोर्ट म्हणजे काय एकतर फायनान्शियल लागतं आणि दुसरा म्हणजे आपल्या ज्या आयडियाज असतात टेक्निकल व्ह्यू असतो त्याच्यामधला तो आपल्याला 2 पाया परफेक्ट करावा लागतो. तर ते कुठले कुठले आहेत ते आपण डीपली स्टडी करणार आहोत आपल्या सब्जेक्टमध्ये. पण हे जे कोर्स आउटकम आहेत काय शिकणार आहोत ते ह्या पॉईंटमध्ये आपण कन्क्लूड केलेलं आहे. चौथा पॉईंट कुठला आहे तर डेव्हलप कॉम्प्रेसिव्ह बिझनेस प्लॅन. आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर आयडेंटिफाय केलं आयडिया. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय केलं तर कुठली आयडिया तुमच्या बिझनेससाठी सूट होणार आहे तो दुसरा पॉईंट कोर्स आउटकममध्ये केला.
तिसऱ्यामध्ये काय सांगितलं तर बिझनेस आयडियामध्ये कुठल्या सपोर्ट सिस्टीम आहेत ते बघितलं. चौथ्यामध्ये काय सांगितले तर हा बिझनेस प्लॅन कसा इझिली अँड इफेक्टिवली इम्प्रूव्ह होतो. म्हणजे काय तर सिम्पल अँड क्यूट ही जी सिस्टीम आहे ती म्हणजे अट्रॅक्टिव्ह अँड क्यूट आपण म्हणतो ना, ती जी सिस्टीम म्हणजे डेव्हलपमेंट कॉम्प्रेसिव्ह बिझनेस प्लॅन. आणि लास्ट काय आहे तर प्रिपेअर प्लॅन टू मॅनेज द एंटरप्राइज इफेक्टिवली. म्हणजे काय, तुम्हाला कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायला लागते, आपल्याला एखादं प्लॅनिंग करायला लागते. प्रिपेअर म्हणजे काय तर अगोदर सगळं त्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. तर पहिला तुमचा बिझनेस कोणता स्टार्ट करायचा आहे तो, त्यानंतर त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत ते, मग त्याच्यासाठी कुठे जागा घ्यायची, त्याचं स्ट्रक्चर कसं डिझाईन करायचं, मग त्याचं मार्केटिंग कसं होणार, इथंपर्यंत तुमचं डिलिव्हरी प्रोडक्ट कुठंपर्यंत होतो, ह्याची सगळी तुम्हाला प्री प्लॅनिंग केल्याशिवाय तुमचं कुठलाही बिझनेस डेव्हलप होऊ शकत नाही. हे झाले तुमचे कोर्स आउटकम. म्हणजे काय तर तुम्ही ह्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट स्किलमधून काय तुम्हाला शिकणार आहात ते हे सगळे कोर्स आउटकम झाले. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत हा सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे त्याचं काय आहे, म्हणजे किती म्हणजे त्याचे मार्क्स कसे कसे डिवाइड झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर ते कुठले आहे तर टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम आहे. तर हा सब्जेक्ट जो आहे तर ह्याच्यासाठी 100 मार्क्स आहेत. तर ते 100 मार्क्स कसे डिवाइड केलेले आहेत ते आपण बघून घेऊया. ह्याला आपल्याकडे कसं असतं, एकतर एंड सेमेस्टर एक्झाम असते आणि प्रॅक्टिकल मार्क्स एक असतात, इंटरनल प्रॅक्टिकल्स आणि एक्सटर्नल प्रॅक्टिकल्स असे 3 ह्याच्यामध्ये आपले एका सब्जेक्टचं असतं. पण ह्याला एंड सेमेस्टर एक्झाम नाही आहे, पण ह्याला इंटरनल प्रॅक्टिकल आहे आणि एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. हा सब्जेक्ट एंड सेमेस्टर एक्झामला जरी थेरी पेपर नसला तर ह्याच्यामधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. कारण की नुसतं डिप्लोमा पास झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन कसा करायचा, एखादा बिझनेस कोणाला तर लगेच डिप्लोमा नंतर कोण डिग्री करत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी आयडिया असतील की स्वतःचं काहीतरी बिझनेस करूया किंवा जॉब करूया. पण हे करण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे. पण हा जो सब्जेक्ट आहे ते तुम्हाला त्याच्यातनं भरपूर आयडिया म्हणजे स्वतःचा बिझनेस इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला कुठल्या करिअरमध्ये तुमचं जॉब परफेक्ट करायचं आहे ह्या सब्जेक्टवरनं तुम्हाला थोडेफार तुमच्या आयडिया क्लिअर होतील. तर इंटरनल म्हणजे काय सांगितलं, इंटरनल मार्क कुठले आहेत तुमचे 50 मार्क आहेत. ते कशावर आहेत तर आपल्याला पहिला 25 मार्कचा मायक्रो प्रोजेक्ट आहे आणि दुसरा आहे तर त्याच्या 25 मार्क्स म्हणजे तुम्हाला इंटरनल प्रॅक्टिकल्स व्हरायटी ऑफ आयडियाजवर तुम्हाला प्रॅक्टिकल्स घेतले जातील, ते तुम्ही परफॉर्म करून घ्यायचे ह्या सेमेस्टरवर. आणि PA म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50 मार्क्स, हे कसले आहे ते एक्सटर्नल मार्क आहे. तर ते काय आहे तर तुम्हाला एक्सटर्नल थोडेफार प्रॅक्टिकल्स आहेत जे तुम्हाला घेतलेच पाहिजेत कंपल्सरी. ते प्रॅक्टिकल्स तुम्ही किती टीमली वर्क करता आहात आणि तुमचे मग त्याच्यावर तुम्ही किती वर्क केलं त्याच्यावर ओव्हरऑल होईल त्याचे 25 मार्क्स, असे टोटल 100 मार्क्स आहेत. आता प्रत्येकाचे वॅटेज कसे कसे आहेत ते बघा. तर पहिला काय आहे परफॉर्मन्स इंडिकेटरचे 100 पॉईंट्स तुमचे कसे होतात तर लिडरशिप असते स्किल ती तुमच्यामध्ये किती आहे तर त्याला 20 मार्क्स आहेत. टीमवर्क त्याला 20 मार्क आहेत. लेटरल किंवा क्रिएटिव्हिटी थिंकिंग त्याला 10 मार्क आहेत. ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग ह्याला आहेत 10 मार्क. सेल्फ लर्निंगला 20 मार्क आहेत. आन्सर द सॅम्पल क्वेश्चन्सला 10 मार्क आहेत. सबमिशन ऑफ रिपोर्ट इन टाइम याला 10 मार्क आहेत. हे टोटल जे 7 आहेत मी आतापर्यंत सांगितले त्याचं टोटल वॅटेज तुमचं 100मध्ये कन्सिडर केलं जाईल. म्हणजे तुमचं टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीममध्ये म्हणजे तुम्हाला एखादं टास्क दिलं जाईल टीममध्ये 3 किंवा 4च्या मुलांच्या ग्रुपमध्ये. ते टास्क तुम्ही कसं म्हणजे एखाद्यानं कसं लीडर केलं, टीम वर्कआउट इन टाईममध्ये कसं ते कम्प्लीट केलं आणि विथ इफेक्टिव्हली अँड क्रिएटिव्हली. उगाच करायचं म्हणून करायचं आणि त्या टायमामध्ये कसं तरी कम्प्लीट करून देणं असं पण नाही.
ते त्या टायमामध्ये पण व्हायला पाहिजे आणि इफेक्टिव्हली आणि त्याची क्वालिटी पण जशी तुम्हाला सांगितलं आहे तसं वर्क व्हायला पाहिजे. ते म्हणजे तुमचं काय झालं, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. आपल्या सब्जेक्टचंच नाव ते आहे, त्यामुळे तुम्हाला ते जसं सांगितलं आहे त्या तसंच ते केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही हे जे लेक्चर्स आहेत, जसं तुम्हाला म्हटलं की एंड सेमिस्टर एक्झाम नाही आहे, त्याला थेअरी पेपर नाही आहे, त्यामुळे कशाला लक्ष द्यायचं असं काही नाही आहे. पण त्याच्यावर तुमचं पुढचं करिअर डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात जर लक्ष दिला तर तुमचं पुढचं अवलंबून आहे. हे काय तुमचे बाकीचे सब्जेक्ट थेरॉटिकल आहेत, त्याच्यातनं तुम्ही पास होऊन जाल, पण जे तुम्हाला डेली लाईफमध्ये लागतंय, जे गरजेचं आहे, तेच जर तुम्हाला महत्त्वाचं नसेल तर तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही किंवा स्वतःबद्दल प्लॅनिंग काहीच करू शकत नाही. मग असं दुसऱ्यांना विचारावं लागतं, आता काय करू मी, डिप्लोमा झालाय माझा, मग कुठे जॉब मिळेल. पण तुमच्यात तीच जर क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर तुमच्या आयडियाज बघून तुम्हाला कोणीही जॉब देऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. आता ह्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, किती चॅप्टर्स आहेत, तर 5 चॅप्टर्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे ते आपण डीपली नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डीपली डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 चॅप्टर आहेत. पहिला कोणता आहे तर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड स्कोप. सेकंड आहे एंटरप्रिनरशियल अपॉर्च्युनिटी अँड सिलेक्शन प्रोसेस. थर्ड आहे सपोर्ट सिस्टीम. फोर्थ आहे बिझनेस प्लॅन प्रिपेरेशन. अँड 5 आहे मॅनेजिंग एंटरप्राइज. आता हे जे 5 युनिट आहेत ते आपण त्याच्यामध्ये कोणता कोणता सिलेबस आहे ते डिस्कस करूया नेक्स्ट स्लाइडमध्ये. फर्स्ट चॅप्टर कोणता आहे तर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड स्कोप. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत हा चॅप्टर शिकताना. तर पहिला पॉइंट आहे डिस्क्राईब द प्रोसिजर टू इव्हॅल्युएट युअर एंटरप्रिनरशियल ट्रेड्स ॲज अ करिअर ऑप्शन फॉर the given product to be manufactured or service to be rendered. Second point, explain the given terms related to entrepreneurship. Third point, describe the silent features of the resource required for starting and special enterprises. And fourth is identify the characteristic for a given type of enterprises. म्हणजे ह्या होल एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड स्कोपमध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर एंटरप्रिनरशिप ॲज अ करिअर काय आहे, म्हणजे करिअरसाठी आपल्याला न्यू आयडियाज कशा घ्यायच्या आहेत, नंतर सक्सेसफुल एंटरप्रिनर कसं करायचं आहे, किंवा क्रिएटिव्हिटी, इनोव्हेटिव्ह, इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग, हे ऑल ॲक्टिव्हिटीज आर टीच्ड इन दॅट चॅप्टर. इन नेक्स्ट युनिट एंटरप्रिनरशियल अपॉर्च्युनिटी अँड सिलेक्शन प्रोसेस. ह्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत तर फर्स्ट पॉईंट आहे अराईव्ह ॲट अ बिझनेस अपॉर्च्युनिटी ऑन द बेसिस ऑफ गिवन डेटा सर्कमस्टन्स विथ जस्टिफिकेशन. सेकंड आहे डिस्क्राईब द स्कीम ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर स्टार्टिंग द स्पेसिफाईड एंटरप्राइज. थर्ड पॉईंट सजेस्ट अ सुटेबल प्लेस फॉर सेटिंग अप the specified enterprise on the basis of given data circumstance with justification. Fourth point, suggest the state for the selection process of and for the specified product or service with justification. Fifth point is describe the market study procedure of the specified enterprises. ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा बिझनेस असतो, परत ह्याच्या बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी कोणत्या कोणत्या आहेत हे फर्स्ट पॉईंटमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. नंतर सेकंड आणि थर्ड ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला तर गव्हर्नमेंट पॉलिसी काय आहेत तुमच्या त्या बिझनेस रिलेटेड, त्याचे काय काय स्कीम आहेत, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्या बिझनेसवर काय आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डीपली स्टडी केलं जाईल. त्या युनिटच्या वेळेस मी तुम्हाला डीपली सांगितलं जाईल. थर्ड पॉईंट आहे तो आहे सपोर्ट सिस्टीम. ह्या चॅप्टरच्या नावातच तुम्हाला सांगितलेलं आहे सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीला आधार देणे, सपोर्टचा अर्थच आधार आहे. तर सपोर्ट कसा आपण एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये यूज करणार आहे तर आपल्या बिझनेससाठी
कसा सपोर्ट होऊ शकेल, कोणत्या सिस्टीम, कुठली टेक्निकल सिस्टीम, कुठल्या आयडियाज यूज करून ते इफेक्टिवली और क्रिएटिव्हली तो बिझनेस स्टार्ट करू शकतो. किंवा दुसरा आणि पॉईंट मी असे सांगितलं तर फायनान्स कुठल्या सपोर्ट म्हणजे काय, तर कोणत्या कंपनी म्हणजे आपल्या बँकेज आहेत ते कुठल्या ह्याच्यातनं आपल्याला लोन कमी करून आपल्याला जास्त किती टक्के कमी असून आपल्याला जास्त त्याचा प्रॉफिट होईल, हे सगळं विचार करून आपण सपोर्ट सिस्टीम प्लॅन करणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आहे त्याच्यातला, डिस्क्राईब द सपोर्ट सिस्टीम रिक्वायर्ड फॉर द स्पेसिफिक एंटरप्राइज. सेकंड काय आहे, डिस्क्राईब द हेल्प प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट एजन्सीज फॉर द स्पेसिफाईड प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. डिस्क्राईब द हेल्प प्रोव्हाइडेड बाय द नॉन गव्हर्नमेंटल एजन्सीज फॉर द स्पेसिफाईड प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. फोर्थ काय आहे, कम्प्यूट द ब्रेक इव्हन पॉईंट ऑफ द स्पेसिफाईड बिझनेस एंटरप्राइजेस स्टार्टिंग द ॲझम्पशन मोड. आता काय सांगितलंय तुम्हाला, तर मगाशी काय सांगितलं मी, सपोर्ट सिस्टीमसाठी कोणती आहे ती पहिला डिस्क्राईब करून घेतली आपल्या एंटरप्राइजेससाठी. नंतर सेकंड आणि थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितले, गव्हर्नमेंट एजन्सी आणि नॉन गव्हर्नमेंट एजन्सी अशा 2 एजन्सी असतात. तर त्या आपल्या प्रोडक्टसाठी कोणत्या त्यांनी रूल केलेले आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन, ते त्याच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि चौथा पॉईंटमध्ये काय सांगितलंय, ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय, तर आपल्या कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याला एक पॉलिसी असतात. तर काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा काही तुमच्या इथं शॉर्ट सर्किट झालं किंवा काहीही झालं तर त्याच्यासाठी काय पॉलिसी आहेत, तर ह्या चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. हीच तुमची झाली ही सपोर्ट सिस्टीम. म्हणजे तुमचा बिझनेस सुरुवात करायच्या आधीपासून बिझनेस तो डेव्हलप झाल्यानंतर काय त्याला सपोर्ट सिस्टीम लागणार, हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. फोर्थ चॅप्टर, बिझनेस प्लॅन प्रिपरेशन. आता ह्याच्यामध्ये काय, तर तुमचं सपोर्ट सिस्टीम झालं आतापर्यंत. आता आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा. तर मग स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिला पॉईंट आहे तो जस्टिफाय द इम्पॉर्टन्स ऑफ द बिझनेस प्लॅन फॉर द गिवन प्रोडक्ट. आता तुम्ही एखादा बिझनेस करायचा ठरवलाय तर तो कोणता करायचा आहे, तुम्ही आता सिमेंट म्हटलं किंवा प्लास्टिक. आता प्लास्टिकचा डे टू डे लाईफमध्ये यूज होतं, पण कमी थिकनेसवाल्या प्लास्टिक आपण यूज करत नाही. जर त्याचं मायक्रॉन जास्त असेल 10 मायक्रॉन वगैरे तर जाड प्लास्टिक आपण कधीही यूज करतो. आता मग त्याच्यासाठी कोणते जस्टिफिकेशन आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, हे आधी आपण प्लॅनिंग करून घेतो. दुसरा पॉईंट काय आहे, तर एक्सप्लेन द की एलिमेंट फॉर द गिवन बिझनेस प्लॅन अँड रिस्पेक्ट टू देअर पर्पज साईज. म्हणजे काय, तर त्याचे एलिमेंट, की एलिमेंट कुठले आहेत, त्याचे बुलेट पॉईंट कुठले आहेत, त्याचे इम्पॉर्टन्स पॉईंट कुठले आहेत, हे म्हणजे तुमचा दुसरा पॉईंट आहे. थर्ड पॉईंट काय आहे, प्रिपेअर द बजेट फॉर द गिवन व्हेंचर. म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा जो फायनान्स आहे किंवा ज्याच्यासाठी लागणारे पैसे आहेत ते किती लागतील हे अंदाज म्हणजे तुम्ही काढून घ्यायचे. आणि चौथा पॉईंट जो आहे तो आहे प्रिपेअर द डिटेल्स ऑफ द गिवन कॉम्पोनंट ऑफ द गिवन स्टार्टर बिझनेस प्लॅन. ह्याच्यासाठी जे लागणारं बजेट किंवा त्यासाठी लागणारे कोणते कॉम्पोनंट आहेत म्हणजे वस्तू आहेत, हे सगळं तुमच्याकडे सुरुवात करायच्या आधी असलं पाहिजे. आता आपण म्हटलो बिझनेस सुरू करूया मग हे सगळं घेऊया तर होत नाही. आधी सगळं तुमच्याकडे असेल तर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. आणि पाचवा जो पॉईंट आहे तो मॅनेजिंग एंटरप्राइजेस. हा तुमचा आहे ह्या सब्जेक्टमधला लास्टचा चॅप्टर. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर पहिला पॉईंट आहे जस्टिफाय द USP ऑफ द गिवन प्रोडक्ट ऑर सर्व्हिस फ्रॉम मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर सेकंड आहे फॉर्म्युलेट द बिझनेस पॉलिसी फॉर द गिवन प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. देन थर्ड आहे चूज द रिलिव्हंट निगोशिएशन टेक्निक फॉर द गिवन प्रोडक्ट ऑर सर्व्हिस विथ जस्टिफिकेशन. आणि फोर्थ पॉईंट काय आहे, आयडेंटिफाय द रिस्क दॅट यू मे एन्काउंटर फॉर द गिवन टाईप ऑफ बिझनेस एंटरप्राइज विथ जस्टिफिकेशन. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, डिस्क्राईब द रोल ऑफ इन्कम्बशन सेंटर फॉर द गिवन प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. आता काय तर तुम्हाला काय पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं तर जस्टिफाय करायचं मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमचा प्रोडक्ट कुठंपर्यंत तुमचं मार्केटिंग होऊ शकते.
नंतर काय सांगितलं सेकंड ह्याच्यामध्ये फॉर्म्युलेट करायचं, म्हणजे कशा कशा त्याच्या बिझनेस पॉलिसी आपण बघितल्या मगाशी थर्ड चॅप्टरमध्ये बघितल्या, बिझनेस पॉलिसी गव्हर्नमेंटच्या कुठल्या, नॉन गव्हर्नमेंटच्या कुठल्या, त्याच्यानुसार त्याचं डिवायडेशन करून घ्यायचं. तिसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितले, मग कुठली पण तुम्हाला जी कुठली पॉलिसी आवडली आहे ती तुम्ही चूज करून घ्यायची, हे तुमच्या प्रोडक्टला सुटेबल आहे ती. चौथ्यामध्ये काय एक्सप्लेन केलंय, आयडेंटिफाय द रिस्क दॅट यू मे एन्काउंटर फॉर द गिवन टाईप ऑफ बिझनेस, म्हणजे आता तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या कोणत्या रिस्क येऊ शकतात, त्याच्यासाठी काय काय सेफ्टी ठेवायला लागेल तुमच्याजवळ, हे सुद्धा तुम्ही आधीच जस्टिफाय करून ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला सरकारकडून कोणते कोणते सर्टिफिकेट घ्यावे लागतात, कोणत्या कोणत्या इश्यू म्हणजे पॉलिसीज घ्याव्या लागतात, ह्याचे सगळे सर्टिफिकेट्स लागतात, हे आधी तुम्ही माहिती करून घ्यावं लागतात. नंतर लास्ट काय आहे तर रोल ऑफ इन्फॉर्मेशन सेंटर फॉर द गिवन प्रोडक्ट, हे सगळे जे आहेत ते 5 चॅप्टरमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस कसा डेव्हलप करायचा किंवा तुम्ही करिअर मध्ये तुमच्या इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्हिटी कशा करायचा आहेत, हे 5 चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायचं आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण डीपली युनिट बाय युनिट आपण सिलेबस डिस्क्राईब करूया. थँक्यू.